वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजेच अपंग व्यक्तीची काळजी, केअर ऑफ हँडिकॅप. आता हा जो क्वेश्चन आहे म्हणजेच हा जो टॉपिक आहे हा आहे फंडामेंटल ऑफ नर्सिंगमध्ये JNM फर्स्ट इयरसाठी. ठीक आहे, JNM फर्स्ट इयर. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहू अपंगत्व म्हणजेच काय, अपंगत्वाची व्याख्या 2 मार्क्ससाठी. ठीक आहे, अपंगत्वाची जी व्याख्या आहे ती आहे 2 मार्क्ससाठी आणि ही फंडामेंटल मध्ये ही व्याख्या तुम्हाला 100% येतेच. त्याच्यानंतर आहे अपंगत्वाचे प्रकार. अनुवांशिकमुळे येणारे शारीरिक अपंगत्व, हे झालं याचे अनुवांशिकतेमुळे. आणि दुसरं म्हणजेच मानसिक अपंगत्व, असे याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. आणि त्याच्यानंतर आहे जर अपंगत्व व्यक्ती असतील तर तुम्ही त्यांच्या नातेवाईकांना किंवा परिचारिकांनी काय करायचे किंवा त्यांच्या नातेवाईकांना कोणते समुपदेशन, काउन्सिलिंग किंवा सल्ला दिला पाहिजे, हे याच्यावर उपाय आहे. ठीक आहे, तर हा पूर्ण जो आपला प्रश्न आहे हा आहे 15 मार्क्ससाठी. तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि याचे जे आपले मेन मुद्दे आहेत, प्रकार आणि व्याख्या, ही तोंडी पाठ असणे गरजेचे आहे. तर सुरू करूया व्हिडिओला. अपंगत्व म्हणजेच काय, तर कोणत्याही कारणाने गर्भावस्थेपासून कोणत्याही वयोगटात शारीरिक किंवा मानसिक व्यंगत्व आल्यास त्याला अपंगत्व असे म्हणतात. तर काय आहे अपंगत्वाची डेफिनेशन, तर कोणतंही कारण असो, तर त्या कारणामुळे गर्भावस्थेपासून किंवा कोणत्याही वयोगटात शारीरिक किंवा मानसिक व्यंगत्व आल्यास त्याला अपंगत्व असे म्हणतात. ठीक आहे, व्यक्ती अपंगत्व झाल्यास बऱ्याचदा दैनंदिन गोष्टीसाठी त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. याला सुद्धा त्याला अपंगत्व म्हणतात. म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहणे त्याला अपंगत्व असे म्हणतात. आता दुसरं म्हणजेच अपंगत्वाचे वेगवेगळे प्रकार. 5 मार्क्ससाठी डिफरंट टाइप्स ऑफ हँडिकॅप. तर गर्भावस्थेपासून कोणत्याही वयोगटातील स्त्री पुरुषांना अनुवांशिकतेमुळे, आजारामुळे व अपघातामुळे शरीराच्या कोणत्याही भागास अपंगत्व येऊ शकते. यामध्ये पुढील प्रकार येतात. आता गर्भावस्थेपासून समजा की कोणत्याही वयोगटात स्त्री पुरुषांना किंवा आजारामुळे, अनुवांशिकतेमुळे किंवा आजारामुळे किंवा अपघातामुळे शरीराच्या कोणत्याही भागास अपंगत्व येऊ शकते. तर या सर्वांचे जे हे आहेत प्रकार आहेत ते खालीलप्रमाणे. तर याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. पहिलं म्हणजे अनुवांशिकतेमुळे आणि अनुवांशिकतेमुळे, व दुसरे प्रकार जे येतात ते म्हणजे मानसिक अपंगत्व. तर आपण सर्वप्रथम पाहूया अनुवांशिकतेमुळे येणारे अपंगत्व. तर अनुवांशिकता म्हणजेच उदाहरणार्थ अपंगत्व म्हणजेच मुकेपणा व बहिरेपणा उदाहरणार्थ. दुसरं म्हणजे जनुकीय दोषामुळे येणारे शारीरिक अपंगत्व. त्याच्यामध्ये जनुकीय शारीरिक अपंगत्व म्हणजेच उदाहरणार्थ स्पायना फाईड, हाडांचे व अवयवांचे अपंगत्व, मगोझिलियम. हे कशाचे असतात, तर स्पायना फिडा म्हणजेच हाडांचे अवयव असतात त्यांना अपंगत्व असे म्हणतात. तिसरं म्हणजे अपघातामुळे येणारे अपंगत्व. एखाद्या वेळेस लहान मुलामध्ये किंवा एखादा अपघात घडला तर त्या ठिकाणी त्याला अपंगत्व असे म्हणतात. चौथं म्हणजे विषारी परिणामामुळे येणारे अपंगत्व. उदाहरणार्थ स्नायू ताठरता, अवयवांना येणारा बाक व जंतू संसर्ग व आजारामुळे येणारे अपंगत्व. उदाहरणार्थ डायनोफिट, फूड मॅग्रीन यामुळे पाय काढून टाकावे लागतात. आता फूड मायग्रेन म्हणजे डायबिटीज जे असतात, ते डायबिटीज त्यालाच फूड मायग्रेन असे म्हणतात. तर यामध्ये काय होते की बऱ्याचदा जर डायबिटीजचे हे जास्त प्रमाण झाल्यात तर त्यामध्ये पाय काढून टाकावे लागतात. ठीक आहे, तर हे झाले याच्यामध्ये अनुवांशिकतेमुळे येणारे प्रकार. आता आपण पाहूया मानसिक अपंगत्व. तर मानसिक अपंगत्वामध्ये आहे अनुवांशिकतेमुळे येणारे मानसिक
अपंगत्व, उदाहरणार्थ मेंटल डिस्टर्शन, डाऊन सिंड्रोम किंवा सिक्झोफिनिया. आता मेंटल डिस्टर्शन मध्ये काय येते तर डाऊन सिंड्रोम किंवा सिक्झोफिनिया असे त्याला म्हणतात. जनुकीय दोषामुळे येणारे मानसिक अपंगत्व. आता जनुकीय दोष जे असतात उदाहरणार्थ मगोलिझम किंवा बहिरेपणा किंवा बहिरा, तर हे कशामुळे येतात? जनुकीय, जेनेटिक घटकामुळे. ठीक आहे. त्याच्यामध्ये 3 अपघातात तर मुळे येणारे अपंगत्व. आता अपघातामध्ये येणारे अपंगत्व उदाहरणार्थ मेंदूची शस्त्रक्रिया किंवा डोक्याला मार लागल्यामुळे व्यक्तीचे संपूर्ण अस्तव काही प्रमाणात स्मृती जी असते मेमोरी असे त्याला म्हणतात, ती पूर्णपणे नाहीशी होते. तर यामुळे सुद्धा अपंगत्व येते. तर त्याच्यानंतर आहे नंबर 4 जंतुसंसर्ग व आजारामुळे येणारे अपंगत्व. आता जंतुसंसर्ग व आजार त्याच्यामध्ये कोणते कोणते अपंगत्व येतात? उदाहरणार्थ हिपॅटोन किंवा एन्सेफॅलोपॅथी, रेबीज, तर हे त्याच्यामध्ये अपंगत्व येतात. आता अपंगत्व टाळण्यासाठी काय करायचे किंवा कोणते समुपदेशन द्यायचे? तर अपंगत्व व्यक्ती, त्याचे नातेवाईक तसेच गरोदर महिला यांना समुपदेशन केले जाते. ज्या व्यक्तीमध्ये अपंगत्व आहेत त्यांना पुनर्वसनासाठी गरोदर महिलांना अपंगत्व बालक जन्माला येऊ नये म्हणून समुपदेशन करावे लागते. आता अपंगत्व टाळण्यासाठी काय करावे लागते तर जे गरोदर महिला आहेत किंवा त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या अपंग व्यक्ती किंवा त्यांचे नातेवाईक जसे की गरोदर महिला, तर यांना काही एक चांगल्या प्रकारे काउन्सिल केले पाहिजे की ज्यामुळे अपंगत्व टाळण्यास मदत होईल. आता यामध्ये अपंगत्व ज्या महिला आहेत त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जसे की गरोदर महिलांना अपंग बालक जन्माला येऊ नये म्हणून त्यांना वेळोवेळी डॉक्टरांना चेकअपसाठी बोलावले जाते आणि त्यांच्या काही वेगवेगळे सोनोग्राफ्या असतात किंवा अल्ट्रासाऊंड असे त्याला म्हणतात. ते अल्ट्रासाऊंड त्याच्यामध्ये 3 ते 4 प्रकारे झाले पाहिजेत. आता या अल्ट्रासाऊंडमुळे काय होते की त्याच्यामध्ये बाळाला जरी कोणताही दोष असला तर ते त्याच्यामध्ये लगेच कळून येते. तर अशा प्रकारचे वेगवेगळे त्याच्यामध्ये काउन्सिल केले जाते. त्याच्यानंतर व्यंग व्यक्ती व नातेवाईकांना परिचारिकेने काय करायचे किंवा त्यांना कोणत्या प्रकारचे समुपदेशन द्यायचे तर ते पाहूया. तर व्यंगत्वाचा प्रकार व त्याचे कारण नातेवाईकांना समुपदेशन सांगणे. व्यंग टाळू शकले नाही म्हणून नाराज न होता त्या व्यक्तींचे याबद्दल समजावून सांगणे. उदाहरणार्थ मूल बहिरे व मुखे असल्यास त्यास पुनर्वसन केंद्रामध्ये शिक्षणासाठी ठेवावे जेणेकरून ते मूल हळूहळू ऐकू व बोलू शकते. आता व्यंग व्यक्ती जे असतात त्यांच्या नातेवाईकांना किंवा त्यांचे जे इतर हे असतील त्यांना परिचारिकेने कोणती काउन्सिलिंग करायला पाहिजे की व्यंग व्यक्तीचा प्रकार जो असतो त्याचे कारण हे नातेवाईकांना समजून सांगायला पाहिजे. की आता समजा हे मूल व्यंग का झालेले आहे की याचे जेनेटिक कारण काही असतात किंवा मानसिक कारण असतात किंवा महिलेचे गरोदरपणाचे काही अपघात किंवा आघात झालेले असल्यास ते अपंगत्व निर्माण होऊ शकते किंवा अपंगत्व बाळ जन्माला येऊ शकते. तर हे अपंग टाळण्यासाठी जसे की समजा आता बाळ जे आहे ते बहिरे किंवा मुके झाल्यास तर काय करावे तर त्याचे पुनर्वसन केंद्रामध्ये त्या बाळाला पाठवण्यात येते. तर त्या पुनर्वसन केंद्रामध्ये त्याला शिक्षणासाठी तिथं जावे लागते जेणेकरून काय होते तर मूल तिथं हळूहळू ऐकू शकते आणि बोलू शकते. तर असं त्याच्यामध्ये पुनर्वसन केल्या जाते. तर हे झाले मानसिक अपंगत्वाचे प्रकार आणि त्याच्यामध्ये परिचारिकेने केलेले काउन्सिलिंग. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर पहिले जे होतं आपलं तर म्हणजेच त्याची डेफिनेशन व्याख्या 2 मार्क्ससाठी आणि प्रकार 5 मार्क्ससाठी. अनुवांशिकतेचे प्रकार तर
अनुवांशिकतेमुळे येणारे प्रकार ते 5 प्रकार आहेत. तर मानसिक अपंगत्वामुळे येणारे ते सुद्धा 5 प्रकार आहेत. तर अशा प्रकारे हा अपंग व्यक्तीची काळजी कशा प्रकारे घेतल्या जाते हा टॉपिक आपला इथंच संपलेला आहे. त्याच्यामध्ये काही अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. ठीक आहे. तर प्लीज व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच दुसऱ्या टॉपिकवरती. तोपर्यंत बाय. थँक्यू.